आधी आपण मागची जी ट्रिक होती ती एकदा जस्ट रिवाइज करू पटकन. ठीक आहे. आता ही आपली होती अँटियोक मॉडेल होती, जिच्यात होतं काय कंडिशन होती की वन्स प्लेस मध्ये ते ऍड अप टू 10 आणि बाकीचे जे डिजिट्स आहेत ते सेम असायला पाहिजे. जसं आता 4 + 6 विल गिव्ह मी 10, 8 + 2 विल गिव्ह मी 10, 7 + 3 विल गिव्ह मी 10 आणि बाकीचे जे डिजिट्स आहेत ते सारखे आहे. तर हे कसं सॉल्व्ह करायचं आपल्याला, दिस इंटू दिस 6 × 4 विल गिव्ह मी 24 आणि हा जो 1 आहे 1 चा नेक्स्ट नंबर आहे 2, तो 1 × 2 विल गिव्ह मी 2 म्हणून ह्याचा आन्सर आहे 2 2 4. नेक्स्ट हे कसं करणार आपण, 8 × 2 दॅट विल गिव्ह मी 16 आणि हा आहे 9, 9 चा नेक्स्ट नंबर आहे 10, तो 9 × 10 विल गिव्ह मी 90 म्हणून ह्याचा आन्सर राहणार 9016. आता 307 × 303 मध्ये काय येणार, हे मल्टिप्लाय केलं की माझं येणार 21. 7 × 3 विल गिव्ह मी 21 आणि 30 × नेक्स्ट नंबर आहे 31, सो 30 × 31 विल गिव्ह मी 930. आठवली ही ट्रिक, आपण हे मागच्या क्लासमध्ये केली होती एव्हरीवन. सो नाव विल बी मूव्हिंग टू हाऊ टू फाइंड स्क्वेअर. आता आपण बघू स्क्वेअर म्हणजे कसं फाइंड. स्क्वेअर म्हणजे काय, नंबर त्याच्याशीच स्वतःला मल्टिप्लाय केलं इज नथिंग बट स्क्वेअर. तर आता जसं तुम्ही बघताय 45 × 45, 145 × 145, 205 × 205, तर तो नंबर स्वतः सोबतच मल्टिप्लाय करतो. तर हे जी ट्रिक आहे ही त्यालाच पॉसिबल आहे ज्याचं वन्स प्लेस इज 5. वन्स प्लेस 5 पाहिजे तरच ही ट्रिक वापरू शकतो आपण. कळलं नाही तर ही कुठल्याही स्क्वेअर साठी वापरू शकत नाही. तर आता ही ट्रिक काय सांगते, हे परत आन्सर 2 पार्ट मध्ये होतं येतं. सो दिस इज 5 × 5, 5 × 5 विच विल गिव्ह मी 25 आणि इकडची बाजू आहे 4 × नेक्स्ट नंबर काय आहे 5, सो दॅट इज 20. सो द आन्सर इज 2025. कळलं. नेक्स्ट म्हणून हे अँटियोक मॉडेल सेम, नाव सेम दिलेलं आहे जसं आपलं ह्याला मल्टिप्लिकेशन अँटियोक मॉडेल आणि हे स्क्वेअर. आता तुम्ही बघसाल 5 + 5 10 देत आहे ना आणि बाकीचे डिजिट सेम आहे, तर ही कंडिशन त्या मल्टिप्लिकेशनला पण ऍप्लिकेबल आहे. हे पण आता परत 2 पार्ट्स मध्ये राहणार. 5 × 5 विल गिव्ह मी 25 आणि ही बाजू राहणार 14 × 15 दॅट विल गिव्ह मी हाऊ मच, 14 × 15 विल गिव्ह मी 210. सो माझा आन्सर आहे 21025. हे फक्त मल्टिप्लिकेशन तुम्हाला करावं लागणार. नेक्स्ट 3 डिजिट नंबर जर बघितला आपण ते काय होणार, 5 × 5 विल गिव्ह मी 25 आणि इथे आहे 20 आणि त्याचा नेक्स्ट नंबर आहे 21, दॅट विल गिव्ह मी 420. सो माझा आन्सर आहे 42025. कळली सगळ्यांना ही ट्रिक. एव्हरीबडी अंडरस्टूड दिस? येस. तर आता ह्याचे स्टेप्स लिहून घ्या. स्टेप 1, आता हे मी ह्याला A, B, C आणि D नाव देते. तो स्टेप 1 आहे B × C इज नथिंग बट 5 × 5 विल गिव्ह मी 25 आणि स्टेप 2 काय आहे, स्टेप 2 आहे A × नेक्स्ट नंबर ऑफ A is equals to 4 × 5 is equals to 20. हे स्टेप्स सगळ्यांनी लिहून घ्या. सगळे हे स्टेप्स लिहून घ्या आणि हे प्रॉब्लेम्स पण लिहून घ्या. जसं मी सॉल्व्ह केलंय तसंच लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला नंतर रेफर करायला बरं होणार, नंतर विसरायला होतं हे सगळं. लिहून घ्या सगळ्यांनी, मग झालं की आपण मी तुम्हाला प्रॉब्लेम्स देते. ओके, लिहिलं, व्हेरी गुड. स्टार्ट सॉल्विंग द क्वेश्चन्स. ना हिच्यात एक लक्षात घ्या, ही जी ट्रिक आहे ही वापरू तुम्ही सगळ्या नंबर सोबत शकता, म्हणजे सगळे म्हणजे कितीही डिजिटचा नंबर असला तरी चालेल, फक्त युनिट प्लेस 5 आहे. पण ही रेकमेंडेड, म्हणजे ही
कधी वापरायचं हे रेकमेंड केलेलं आहे. त्यातल्या त्यात खूप मोठ्या नंबरमध्ये जाऊ नका. ठीक आहे. टू डिजिट किंवा 3 डिजिट मध्येच वापरायचं. 3 डिजिट पण जर पॉसिबली 20 असेल, 105, 205, 305 किंवा 110 असे सोपे मल्टिप्लिकेशन वाले असले तर ही ट्रिक वापरायला बेटर असते. ठीक आहे. तुम्ही वापरू कुठेही शकता, पण हे फक्त वन्स प्लेस 5 पाहिजे. ठीक आहे. नाव आय विल स्टार्ट विथ पोल्स. Very good. Yes, Supriya wants me to explain you again. So suppose मी घेतला हा वाला नंबर, हा 25 स्क्वेअर घेतला. तर दोन पार्ट्स मध्ये डिवाइड होतं. 5 into 5 विच विल गिव्ह मी 25 आणि इकडचा पार्ट आहे हा 2 आहे. तर 2 into 3, 2 चा नेक्स्ट नंबर 3 असतो म्हणून 6. माझा आन्सर आहे 625. होप सुप्रिया हॅज अंडरस्टूड दिस. पोल्स टाकायला लागा, सगळ्यांनी पोल्स टाका. व्हेरी गुड इफ यू हॅव सॉल्व्ड इट. हा ही ही फर्स्ट शीट खूप सोपी वाटेल तुम्हाला, कारण की टू टू डिजिट्स आहे ना, म्हणजे तसं बघितलं तर मल्टिप्लिकेशन ऑफ सिंगल डिजिटच होणार तुमचं. व्हेरी गुड. येस आयशा, इफ यू हॅव सॉल्व्ड इट, व्हेरी गुड. बट प्लीज डू नॉट यूज कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटर वापरू नका. अगेन आय विल से, डू नॉट यूज कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटर वापरायला नको. व्हेरी गुड. इफ नो देन गुड. स्टार्ट पोलिंग. पोल करा सगळ्यांनी. खूप कमी मुलं पार्टिसिपेट करताय. व्हेरी गुड. करा, पोलिंग करा. 100% पार्टिसिपेशन पाहिजे याच्यात. स्टार्ट पोलिंग.
20, 22, 24, 25, 28, 30. ओनली 30 स्टुडंट्स आतापर्यंत आले आहे. हो, क्यूब रूट पण शिकणार आहोत, पण ते खूप नंतर पुढच्या लेवलवरती बेटा, लेवल 1 मध्ये नाहीये. खूप तुम्ही अजून भरपूर ट्रिक शिकायची आहे, त्याच्यानंतर येतं ते स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट. येस, 30च मुलांनी पार्टिसिपेट केला. आय वॉन्ट मोर. ओनली 50% नॉट पॉसिबल. आय वॉन्ट मेनी. अजून करा पोलिंग. अजून कंप्लीट करा. व्हेरी गुड इफ यू हॅव डन इट. चेक युअर आन्सर्स. आन्सर्स चेक करा. आन्सर्स चेक करा. आणि जर चुकलं असेल तर करेक्ट करून घ्या. कॅल्क्युलेट करून बघा कुठे चुकतंय and correct it. Those who have attended Monday's class, they'll find that these questions are repeated. Next slide. Start doing it. Very good if it's all correct. Start polling. पोल करा. कॅल्क्युलेट करा. नुसतंच असं नंबर नको लिहा. कॅल्क्युलेटर वरती करून सॉल्व देम प्रॉपरली. सुप्रिया, तुला 3 अंकी समजली नाहीये. मी करून दाखवते तुला. जसं फॉर एक्झाम्पल हे घेतलं 125. हे 3 डिजिट नंबर आहे. ह्याचा आन्सर्स विल बी ऑफ 2 पार्ट्स. 5 into 5 will give me 25. आणि हे 12 उरले ना आता. तर 12 इंटू नेक्स्ट नंबर काय आहे 13. सो 12 into 13 will give me 156. म्हणून माझा आन्सर आहे 15625. कळलं का सुप्रिया आता तुला? 3 डिजिट. फक्त कंडिशन आहे की तुमचं वन्स प्लेस मध्ये 5 पाहिजे, पण बाकीचे सगळे एकत्रच घ्यावे लागतील. एक एक सिंगल डिजिट आपल्याला घ्यायचे नाहीये. ते उरलेले सगळे एकत्र घेऊनच मल्टिप्लाय करायचं. म्हणून खूप मोठ्या नंबर सोबत हे ट्रिक वापरणे इज नॉट रेकमेंडेड.
करा करा, पोलिंग करा. येस, स्टार्ट पोलिंग. हे संपले की मी तुम्हाला मोठे नंबर्स पण प्रॅक्टिस देणार आज. मागच्या क्लासमध्ये एवढं देऊ नव्हतं शकलो, पण ह्या क्लासमध्ये मी देणार. पण आधी हे करून घ्या. दोज हू आर न्यू दे शुड नो इट. या स्लाइडचे सगळे पोल्स टाकले मी. झाले का या 10 क्वेश्चनचे पोल? जास्त कोणी पार्टिसिपेट करत नाही आहे. 25 ते 30 मुलंच करताय पार्टिसिपेट. आय वॉन्ट एव्हरीबडी टू पार्टिसिपेट. सगळे पार्टिसिपेट करा. Solved all. Very good. So see the answers now. Everybody check your answers. सगळे आपले answers check करा. Is it correct or not? जर चुकलं असेल कुठलं तर करेक्ट करून घ्या. करेक्ट आन्सर लिहा आणि करेक्ट करून घ्या. व्हेरी गुड इफ इट इज ऑल करेक्ट. ओके. जे रॉंग आहे ते चेक करा. का रॉंग झालंय परत कॅल्क्युलेट करून बघा. व्हेरी गुड. ओके. नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चंस. अगेन इचार. Deepali, you're new here. Okay, I'll solve one more and show you. जसा हा पहिला आहे तर ही ट्रिक तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा आपलं वन्स प्लेस मध्ये 5 आहे. आता हा वन्स प्लेस मध्ये 5 आहे. ह्याचा आन्सर दोन पार्ट मध्ये 5 आहे. तर 5 इंटू 5 विल गिव्ह मी 25. हा 5 आहे ना, तर ह्याला 5 सोबतच मल्टिप्लाय करायचं, विच विल गिव्ह मी 25. आणि दुसरी बाजू काय राहणार, हे 31 उरलंय ना आता 5 काढल्याच्या नंतर. सो 31 इंटू 31चा नेक्स्ट नंबर काय आहे, 32. तर ह्याचा आन्सर 31 इंटू 32 विल गिव्ह मी 992. So my answer is 99225. कळलं का आता? ज्यांनाही नाही समजलं, जेही न्यू आहे त्यांना. गुड. व्हेरी गुड. येस दीपाली, आता हे क्वेश्चन्स कर. डू दीज क्वेश्चन्स नाव. येस विनोद, तुला काय समजत नाहीये?
ओके, तू नवीन आहे, पण मी आता ती ट्रिक शिकवली ना तुला. सो ट्राय दॅट. तसं सॉल्व्ह करायचा प्रयत्न कर. ओके, श्रेया. सो श्रेया, आय हॅव एक्सप्लेन्ड इट. मी एक्सप्लेन केलंय आता. तर तसं तू सॉल्व्ह करायचा प्रयत्न कर. मी परत सांगते श्रेया, लक्ष देऊन ऐक आता. जसं हा तुला स्क्रीनवरती जो प्रॉब्लेम दिसतोय 315 स्क्वेअर, तर तो सॉल्व्ह करत असताना आपली कंडिशन सॅटिस्फाय होते की आपलं वन्स प्लेस मध्ये 5 आहे. तर आन्सर दोन पार्ट्स मध्ये असतं. तर जो राईट साईडचा पार्ट आहे तो 5 × 5, लास्ट 5 आहे, तर म्हणून 5 × 5 दॅट इज 25. आणि जो उरलेला पार्ट आहे, 5 जर डिजिट काढलं तर उरलं काय आपल्याकडे नंबर 31. तो 31 घ्यायचं आणि त्याचा इमिडिएट नेक्स्ट नंबर काय येणार, 32. तो 31 × 32 करायचं, दॅट विल गिव्ह मी 992. तर माझं पूर्ण आन्सर काय राहणार, 99225. दिस इज हाऊ यू हॅव टू सॉल्व. होप यू हॅव अंडरस्टूड नाव. पोल करा आता. खूप कमी मुलं पोल करता आहे. आय वॉन्ट मॅक्सिमम पार्टिसिपेशन. येस, पोलिंग करा, करत राहा. Completed. Very good. Soon I will show you the answers. येस, पोल करा. खूप मुलं कमी पोल करता आहे. Yes, everybody, keep polling.
25 to 30 स्टुडंट करता आहे, वाढतच नाहीये. आधीचे क्वेश्चन तर 30 वरतीच अटकलेले आहे. 32, 33 बस. अजून अजून करा. मॅक्झिमम ऑफ यू शुड पोल. तेव्हाच कळतं की तुम्ही ऍक्टिव्ह आहात. ऍडजस्ट युअर इंटरनेट. ओके. नाव चेक द आन्सर्स. एव्हरीबडी चेक द आन्सर्स. चेक करा आन्सर्स. आन्सर्स चेक करा. जर चुकले असेल तर परत करून बघा. नोट डाऊन केलं. व्हेरी गुड. नाव कम्स एनी डाउट्स आर देअर. होप नो डाउट्स आर देअर बिकॉज ही सेम ट्रिक आहे. तर आता मी तुम्हाला जरा मोठे नंबर्स देते. लेट्स सी वेदर यू कॅन डू इट. ठीक आहे. ऑल करेक्ट. व्हेरी गुड. आता काही अजून प्रॉब्लेम्स लिहून घ्या तुम्ही. 115 चा स्क्वेअर. नेक्स्ट 435 चा स्क्वेअर. 355 चा स्क्वेअर. देन 555 चा स्क्वेअर. 725 चा स्क्वेअर. 685 चा स्क्वेअर. 825 चा square. I'm purposely giving you bigger numbers, so you should get a hands-on practice on this. 5 चा square. Now start solving. म्हणजे मोठे नंबरही कसे असतात हे तुम्हाला आयडिया येऊन जाणार. ठीक आहे. स्टार्ट सॉल्विंग दीज. मी पोल टाकते त्याच्याकरता पण. येस. कोणी कोणी मला विचारतंय परत सॉल्व्ह करून दाखवा. मी परत लक्ष देऊन ऐका. कारण की मग असं सगळेच प्रॉब्लेम मी नाही सॉल्व्ह करून दाखवू शकत. तर आता 115 आहे. रुपाली बेसिकली आर आस्किंग मी. तर मी एक्सप्लेन करते. लक्ष देऊन ऐक. तर 115 आहे. तर दोन पार्ट्स मध्ये आन्सर होतो. तो 5 आहे. तर हा 5 इंटू 5 येणार. विच विल गिव्ह मी 25. आणि उरलेले डिजिट काय आहे? 11. तर 11 इंटू 11चा नेक्स्ट नंबर काय आहे? 12. सो 11 इंटू 12 विल गिव्ह मी 132. तर माझा आन्सर आहे 13225. होप रुपाली यू हॅव अंडरस्टूड नाव. गुड. येस. सगळे सॉल्व्ह करा. तुमचा क्लास 8:20 पर्यंत आहे. जेही विचारता आहे ते पोलिंग करा. सगळ्यांनी पोल करा. सोडू नका. पोल केलं की तुम्हाला कळेल की कुठे आहे तुम्ही. आणि मलाही कळेल की तुम्ही ऍक्टिव्ह आहे की नाही.
येस. फक्त 25 ते 30 लोक पार्टिसिपेट करता आहे. पार्टिसिपेट मोर. ओके. स्क्रीन प्रॉब्लेम आहे तर चेक करा, ऑफ करून परत ऑन करून बघा इफ इट वर्क्स. आय एम शुअर नाउ दिस शुड टेक टाइम, कारण की ह्याला कॅल्क्युलेशन्स करावं लागेल तुम्हाला. Darshan is fast enough. Hope Darshan you are not using calculator. Okay. If you're not using, very good. Keep polling. Poll करत राहा. मी सगळे पोल्स टाकले आता. आय वॉन्ट एव्हरीबडी टू पोल. इनफ टाइम आहे आपल्याकडे, सगळ्यांनी पोल करा. व्हेरी गुड. भरपूर मागच्या क्वेश्चन्सचे पण खूप जणांनी पोल केलेले नाहीये. पोल करा. आणि ज्यांचे चुकलंय, होप तुम्हाला कळलेलं आहे की कुठे चुकतं आहे. आधीचे काही क्वेश्चन्स मध्ये 4-4, 5-5 मुलांचं चुकलेलं आहे. प्लीज चेक करा. मी आन्सर्स दाखवले होते ते बघून घ्या आणि नोट डाऊन करा करेक्ट आन्सर्स. आणि करेक्ट आन्सर्स लिहून मग ते परत ट्राय करून बघा की कुठे चुकलंय, कॅल्क्युलेशन कुठे चुकली आहे तुमची, ते चेक करा. झाले का सगळ्यांचे सॉल्व्ह करून? पण पोल झालेले नाहीये. ओनली 23-24 स्टुडंट्स हॅव डन द पोलिंग. 25 एक मुलं झालेले फक्त पोल करताय, बाकीचे करत नाहीये. करा. पोल करा, मग मी तुम्हाला ह्याचे आन्सर्स देते. गुड. थँक्यू बेटा. पोल करा. At least the polling should reach 30 plus, then I'll show you the answers. बस 19 polls. Last question to the line. 19 polls है फक्त. 19 polls, 21 polls. Start polling. Poll करा. ऑल करेक्ट कसं माहित तुला? मी तर आन्सर्स दाखवलेच नाहीये दत्तात्रय.
Okay, if you have completed polls, but here you are not polling. Yes, 20. Last question, 20, 21. Good. Keep polling, keep polling. कॅल्क्युलेटर वापरू नका. कॅल्क्युलेटर वापरलं तर तुम्ही हा क्लास अटेंड करून फायदाच नाहीये. हा क्लास बिना कॅल्क्युलेटरचाच आहे करायचा आहे म्हणून तरच फायदा आहे, नाही तर नाही. इफ यू आर नॉट युझिंग, व्हेरी गुड. जर यूज करताय तर नको करा. So now I'll give you the answers of these questions. So 435 चा आन्सर आहे 189225. 355 चा आन्सर आहे 126025. 555 चा आन्सर आहे 308025. 725 चा आन्सर आहे 52565. 685 चा आन्सर आहे 469225. 825 चा आन्सर आहे 68065. आणि 265 चा आन्सर आहे 70225. हे या सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर्स आहे. सगळ्यांनी चेक करून घ्या, कुठेही चुकलेलं असेल तर ते तुम्ही करेक्ट करून परत सॉल्व्ह करून बघा. अजूनही पोल कंप्लीट झालेले नाहीये. पोल कंप्लीट करा सगळ्यांनी. एक रॉंग आलं वैभव, नो प्रॉब्लेम. बघून घे कुठे चुकलंय, परत कॅल्क्युलेट करून बघ, परत सॉल्व्ह करून बघ ते कुठे चुकतंय तुझं. आता हे बेसिक मॉडेल्स आपण केले आज. आता नेक्स्ट याच्यात आपण दुसरं नवीन एक ट्रिक शिकणार आहात. पण आतापर्यंत जे पण ट्रिक्स केलेले आहेत ते प्लीज प्रॅक्टिस करा. जे क्वेश्चन्स आहे तेच परत रिपीट करून बघा, किंवा दुसऱ्या कॉम्बिनेशन मध्ये कंडिशन्स जर प्रॉपर ऍज पर द कंडिशन्स जर सॉल्व्ह केली तर ते तुम्ही नंबर्स चेंज करू शकता. जसं आता ह्याची कंडिशन आहे की 5 पाहिजे वन्स प्लेस मध्ये, तशी कंडिशन घेऊन वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स ट्राय करा. मग नाही ह्याच्या आधीच असं होतं की वन्स प्लेस ऍड अप टू 10 व्हायला पाहिजे आणि बाकीचे सेम पाहिजे, तसं ट्राय करून बघा. हे सगळं करून बघा. यू डोंट हॅव टू टेल मी बेटा की एक चुकलं 4 चुकले, असं नाही. काय तुम्ही स्वतः करेक्ट करा, त्याला स्वतः करेक्ट करून बघा. ठीक आहे, कोणालाही काही डाऊट आहे? ऍक्च्युली आय एम नॉट एबल टू अनम्यूट यू. काहीही डाऊट असेल तर चॅट वरती पाठवा. ही आजची जी ट्रिक आहे ही खूप मोठ्या नंबर साठी नाही वापरायला पाहिजे. वापरू शकता पण अवॉइड करा वापरायला. ठीक आहे, सगळ्यांना आतापर्यंत सगळं समजलं आहे? हे परत परत प्रॅक्टिस करा. थँक्यू हरीश बेटा. हे जे चॅप्टर विप्टर काही नाहीये विनोद चौधरी, हे चॅप्टर नाहीये, हे एक्स्ट्रा शिकतोय आपण. हे एक्स्ट्रा आपण कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये म्हणा किंवा नॉर्मल परीक्षेत पण तुम्ही ही ट्रिक्स वापरू शकता. ह्याला असं चॅप्टर्स किंवा ह्याची परीक्षा नाहीये की ह्याची परीक्षा घेतली जाणार आणि तुम्हाला यायला पाहिजे ते सॉल्व्ह करायला, हे नाहीये तसं. हे जस्ट एक्स्ट्रा काहीतरी आहे ज्याच्याने तुम्ही तुमची कॅल्क्युलेशन्स लवकर लवकर करू शकतो. मी असं नाही म्हणणार की कॅल्क्युलेशन इम्प्रूव्ह होणार, पण कॅल्क्युलेशन हे ट्रिक्स वापरून लवकर होणार. तर आपले 4-5 स्टेप्सने तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं, इन्स्टेड यू कॅन सॉल्व्ह इट इन 2-3 स्टेप्स ओनली. हो, मी ते काढलं आहे.
एक टायपिंग मिस्टेक होती ती काढून टाकली आहे मी. वेलकम बेटा. येस, थँक यू एव्हरीवन. सो एव्हरीवन विल स्टॉप हिअर. ओके. कारण की ही ट्रिक झाली आहे. आता आपण नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारा. आय डोंट माइंड आन्सरिंग देम. कारण की ही खूप सोपी ट्रिक आहे. काहीही डाऊट असेल तर विचारा. ओके, नो डाऊट. थँक यू. थँक यू एव्हरीवन. Okay, then you can have your break now. I'll stop sharing. Yes, Kavya is always in the masti mood. Yes, Kavya. कॅमेरा ऑन करून मस्तीच्या मूड मध्ये आहे. ओके. ओके एव्हरीवन. गुड नाईट एव्हरीवन. बाय. टेक केअर. प्रॅक्टिस करत राहा. हे सोडायचं नाही प्रॅक्टिस. आणि होप यू हॅव रिटन स्टेप्स लिहिलेले. मी कसे स्टेप्स दिलेले ते सगळे लिहिले तुम्ही. ठीक आहे. चलो. आय स्टॉप द क्लास. ठीक आहे. गुड नाईट एव्हरीवन. बाय. थँक यू फॉर युअर विशेस एव्हरीवन. बाय. बाय बेटा. गुड नाईट.